हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख जाने हो साजनी सुख जाने हो साजनी विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा बरमा सुख झाले हो सागरी सुख झाले हो साजनी विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा टाळ टाळ माधव बलवा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा बहुता सुखाची जोडी बहुता सुखाची जोडी बहुता सुखाची जोडी जोडी बहुता सुखाची जोडी सुखाची जोडी सुखाची जोडी म्हणून विठाली आवडी म्हणून विठाली आवडी विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सर्व तुझे आवरा सर्व तुझे देवीवर देवर विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा देवीवर विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे 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 जय राम
कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम हरे जय 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 राम हरे राम हा 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय गोड नाम गोड नाम गोड नाम गोड गुरु गोड सकळ गुरु गोड सकळ हीरा रत्नाये राग गावी दे रत्नाये राग गावी दे गीता घोटे आदि कहे गीता घोटे आदि कहे अधिकार से मदनाती अधिकार से मेरे टूटी संसार मेरे टूटी संसार संसार अधिकार से मदना रसना करुणे रसना गीता घोटे अधिक गीता घोटे अधिक हेरा विठ्ठल विठ्ठल अभाजी बेटा घोटे अधिक है अधिक बेटा हरि बाबा रघुमाई जय गाई 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 बाबा रघुमाई हरि बाबा रघुमाई जय Bye.
जगद्गुरु तुकाराम नाम गोड पुरे गोड सकळही रसना एरा रसाविते घेता घोटे अधिक हे आणि कारसे मरण गा येणे तुटी संसारे रसना एरा रसाविते घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना एरा रसाविते घेता घोटे अधिक हे भजे व्रजे कमंडन समास पापंडन स्वभक्तीतरंजनं सदेव नदनन्दनं सुखीच गोचपदनं सुनाद आनंद रंग सागरं नमामि कृष्णनागरं पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशनं पत्रच उपेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु कृपया दान दीपा नमो सद्गुरु सतीदान रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधु सखा पूर्ण माझा मती मंगले जानदाता दिनासी नमस्कार साष्टांग दानेश्वरासी संपादताज विधाय भक्ति विलोकी बोल समाधिराज वैराग्यवंतौ सुविचार युक्तौ नमामि दोगौ तिरसा गुरुतं नमामि दोगौ तिरसा गुरुतं नमामि दोगौ तिरसा गुरुतं नामगुड नामगुड पुरे गोड सकळही रसना एरा रसा विटे घेता गोटे अधिकही अनिकारसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसना एरा रसा विटे घेता गोटे अधिकही तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना एरा रसा विटे घेता गोटे अधिकही या दोन्ही मॉनिटरला आवाज द्या नामगोड पुरे गोड सकळही विको थोडं कमी करा प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग महान भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान
वैराग्य रागरसिक सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून तुम्ही पाहिजे भैया तुम्ही इथंच थांबा तिकडे जाऊ. नामगोड 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 पुरे गोड सकळही रसनाई रारसा विटे घेता घोटे आधी आता जा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बेस कमी केला तर बरं पडेल. अजून शब्द श्रोत्याला कळावे एवढे बस. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या प्रथम दिवसाच्या मंगलप्र प्रकरणातील ही आरंभाची सेवा आणि आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम म्हणून नामप्र प्रकरणातील 4 चरणाचा जगप्रसिद्ध अभंग सेवेकरता आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. गेली 17 अभंगाचा शब्दशः भाव अगदी आपल्या बोली भाषेमध्ये हवं झालं तर आजच्या कीर्तनातल्या ठळक बातम्या तुम्ही म्हटलं तर काही वावगं होणार नाही. आणि नाहीतरी आपल्याला विस्तृत बातम्या सांगायला वेळच नाही. वेळ फार अल्प आहे, फार कमी आपल्याकडे वेळ आहे. तर ते 4 चरणाचा शब्दशः अर्थ असा आहे. तुकोबरा म्हणतात नाम गोड नाम गोड. नाम गोड आहे, गोड आहे. द्रुप्ती दोष अभ्यासांगाने द्रुप्ती नावाचा दोष पत्करून महाराज म्हणतात नाम कसं आहे, गोड आहे, गोड आहे. 2 वेळेला म्हणतात, 1 वेळेला म्हणत नाही, 3 वेळेला म्हणत नाही, 2 वेळेला म्हणतात. मला वाटतं त्याचा अर्थ असा आहे काही एक भगवंताचं नाम गोड आहे आणि 2 भगवत मान्य संतांचं नाम गोड आहे. एक नाम कोणाचं? भगवंताचं. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ म्हणून भगवंताचं नाम गोड आहे. आणि 2 संतांचं नाम पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे म्हणून पहिलं नाम गोड कोणाचं आहे? भगवंताचं. दुसरं नाम गोड कोणाचं आहे? संतांचं. म्हणून नाम गोड नाम गोड. पण विचारलं का गोड? प्रयोजनम अनुद्दिश्य नमनदोपी प्रवर्तते. तर महाराज उत्तर देतात पुरे कोड सकळही. कोड शब्दाचा अर्थ आपल्या अपेक्षा, अंतकरणातल्या अपेक्षा, कामना, इच्छा, सकल इच्छा सकल कामना आपल्या पूर्ण करणारं संत आणि भगवंताचं नाम असल्यामुळे ते दोन्ही नाम कसे आहेत? गोड आहे. हा पहिल्या चरणाचा भाव. काय करावं? महाराज म्हणतात काही नाही. मग कुठलं तरी नाम घेण्यापेक्षा आणि नंतर जीवनामध्ये पश्चाताप व्यक्त करण्यापेक्षा भगवंत आणि भगवत मान्य संतांच्या नामाचा आपल्या वाणीने उच्चार करा. का पण? महाराज त्याचं उत्तर देतात रसना ए रारसा विटे घेता घोटे अधिक हे. आपली असणारी रसना, आपली असणारी जिव्हा, आपली जीभ हे रसन इंद्रिय जर संत वा भगवंताचं पुन्हा 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 रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे गोविंद गोविंद म्हणा लागली अछंद मग गोविंद ते काय भेद नाही देवाचा. आपण पुन्हा पुन्हा जर संत आणि भगवंताचं नाम उच्चारण केलं तर आपली रसना इतर रसाला विटते. रसना एरा रसा विटे. पण कधी विटे? उत्तर आहे घेता घोटे अधिक हे. त्याचे अधिक मात्रेमध्ये घोट घेतले असतात. म्हणजे रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतलासे. अशा पद्धतीने पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम यो पिता. त्या परमात्म्याचा अखंड सततम कीर्तयंतो माम येतंतश्च दृढव्रतः नमश्यंतश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाता. अशा पद्धतीने आपण ते वाणीने जर नाम घेतलं तर आपली रसना इतर रसाला मग विटते. तुकोबराला विचारलं इतर तरी रसच आहे आणि नाम तरी रसच आहे. ब्रह्मरस घेई काढा म्हटलेला आहे. तेने पिढा वाढेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. अहो पण इतर तरी रसच आहे आणि नामाचा तरी रस आहे. इतर रस टाळून नाम रसाचा तुम्ही आग्रह करता का? तुकोबरा त्याचं उत्तर देतात अनेका रसे मरण गाठी. अन्य रस कोणते? शब्द स्पर्श रूप रस गंध ही अनेक रस आहे. बघा ना त्या शब्दाच्या मागे कोण लागला? हरण, त्याला मरण आलं. स्पर्शाच्या मागे हत्ती, तोही संपला. रूपाच्या मागे पतंग, पतंगा दीप्ती आलिंगन ते त्याशी अचूक मरण, तोही संपला. शब्द स्पर्श रूप रसामध्ये तो मासा मीन मत आ मेरे ले मैं आधा हुआ हूँ तेरे लिए तू आता है मेरे लिए तू ऊपर तेरा बा खड़ा है तेरे लिए वो सुनता नहीं जाता है मर जाता है. होतं की नाही? रस विषयाला तो मासा बोलला आणि गंध विषयाला भ्रमर बोलला. संपली ती अनेका रसे मरण गाठी आणि येणे तुटी संसारे. पण नाम रसाचं जर सेवन केलं तर
मग नस पुनरावर्तते अत्र एव समवलियंते जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम जीव रे कीर्ती मागे म्हणून अनेका रसे मरण गाठी आणि या नाम रसाचं सेवन केलं तर येणे तुटी संसारी तुकोबर आहे. ठीक आहे, नाम गोड आहे, गोड पूर्ण करणार आहे. रसनेला इतर रसाचा वीट येतो. या नाम रसाचं सेवन केलं तर जन्म मरण परंपरेतून व्यक्ती बाहेरही पडतो असं तुम्ही सांगता. आम्ही घेऊ पण तुम्ही काय करता. तुकोबर म्हणले तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. कृत त्रेता द्वापार कली 4 युगाचा इतिहास पहा. कृतयुगामध्ये अस्थिमय प्राण होता. शरीरामध्ये जोपर्यंत हाड असायचं तोपर्यंत मनुष्य जिवंत राहायचा. त्रेतायुगामध्ये ते मांसमय झाले, मांसाचा अंतिम तुकडा आहे तोपर्यंत मनुष्य जगायचा. द्वापार युगामध्ये ती रक्तमय झाली, रक्ताची अंतिम बूंद थेंब आहे तोपर्यंत मनुष्य जगायचा. आणि कलियुगामध्ये ते अन्नमय झाले. अन्न संपलं की अन्न किती आणणार असला तरी अन्नाला महाग झाला का अन्न गेला. म्हणजे अन्नमय प्राण आहे आणि अन्न म्हणजे आहार. पण आमचा आहार आपण खातो तो आहार नाही. भजनी विक्षेपतेची पै मरण न वजावा क्षण एक वाया. आमच्या जीवनामध्ये जसं तुम्ही आहार अन्न पाण्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही तसे आम्ही भजनाशिवाय जगू शकत नाही असं महाराज बोलतात. म्हणून तुका म्हणे आहार झाला कोण हा विठ्ठल आम्हासी रसनायरा रसा विटे घेता घोटे अधिक. हे किती चरणाचा अभंग? 4 चरणाचा आहे. कुणाचा? तुकाराम महाराजांचा आहे. तर पहिल्या चरणामध्ये अन्वय आहे शास्त्रीय परिभाषा, दुसऱ्या चरणामध्ये व्यतिरेक आहे, तिसऱ्या चरणामध्ये तुलना आहे आणि चौथ्या चरणामध्ये अनन्यता. किती लक्षण झाली? 4 चरणाच्या अभंगामध्ये 4 लक्षण आहेत. पहिल्या चरणात अन्वय, द्वितीय चरणात व्यतिरेक, तृतीय चरणात तुलना आणि चतुर्थ चरणामध्ये अनन्यता. या 4 युक्ती क्लुप्ती प्रक्रिया या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये नामाचं भगवत आणि संतांच्या नामाचं अलौकिकत्व सांगतात. विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आपल्या श्रोते वर्गाच्या लक्षात आलेला असं मी प्रामाणिकपणे समजतो. आणि 4 चरणात कोणत्या 4 गोष्टी सांगितल्या हेही आपल्याला कळालं. पहिल्या चरणामध्ये अन्वय, दुसऱ्या चरणामध्ये व्यतिरेक, तिसऱ्या चरणामध्ये तुलना आणि चतुर्थ चरणामध्ये अनन्यतेच्या माध्यमातून भगवंत आणि संत नामाचा महिमा प्रतिपादन तुकोबराय या अभंगामध्ये करतात. आणि आरंभाचा दिवस असल्यामुळे नामपर किंवा भगवंताच्या सगुण विग्रहाचं वर्णन करावं अशी आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. त्या माध्यमाला अनुसरून मी आपल्या समोर हा अभंग बोलून दाखवलेला आहे. आता या अभंगाचा अनुबंध आपण सर्वजण पाहू. म्हणजे अनुबंध चतुष्टय. अनु हा उपसर्ग आहे, बदबदनात या धातू आहे. ज्याच्या ज्ञानाने वक्ता श्रोता गुणवान यजमान कलावान ही सगळी मंडळी एकत्र येतात. आपल्या व्यक्तिगत भावाला, व्यक्तिगत स्वार्थाला, व्यक्तिगत परिच्छिन्न भावाला विसरून ती एक होतात आणि ती भक्ती घडते. मग कीर्तन भक्ती घडल्याच्या नंतर पुढे भक्तीने धरली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते स्थिर केली जी अतपळे होती सिद्ध आणू लावली पंतिगा किंवा कीर्तन चांग होय अंग अंग हरिरूप नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. ही स्थिती आपल्याला सर्वाला लाभावी याकरता आपण अनुबंध चतुष्टय पाहू. अर्थात आजच्या निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाचा अधिकारी कोण, आजच्या अभंगाचा विषय काय, आजच्या अभंगाचं प्रयोजन म्हणजे फल काय आणि संबंध कोणता. किती गोष्टी बघायच्या आपल्याला? 4. तुम्ही ध्यानात ठेवाल, लायला ध्यानात. एकदा सांगाल मग. पहिला काय? अधिकारी, बरोबर. 2 विषय आणि 3 प्रयोजन, 4 संबंध. हे फक्त या दोघांनीच ठेका घेतला. तुम्ही फक्त बघणार आहात असं काही आहे का? तुम्ही ठरवलेलं आहे का आपण काही बोलायचं नाही? तसं नाही. सर्वांनी कीर्तनात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. कीर्तन एकट्या बाबा या दोघा करता का आपल्या सर्व करता? बोला बघू. मग सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे की नाही? मग सर्व करता अगदी सुलभ करतो. पहिला शब्द आमचे हे टाळकरी ध्यानात ठेवतील, दुसरा शब्द तुम्ही ध्यानात ठेवाल, तिसरा माझ्या माता ध्यानात ठेवतील आणि चौथा हे दोघं ध्यानात ठेवतील. चालेल ना? तर पहिला शब्द आहे अधिकारी, तुम्ही ध्यानात ठेवायचा. विषय दुसरा, प्रयोजन आणि संबंध. चला पहिला बोला बघू. अधिकारी, धन्यवाद. 2 विषय, तुमचा आवाज कमी येतो. विषय 3 प्रयोजन. तुमच्याकडे काय? महिला मंडळ ताई साहेब. प्रयोजन, छान. आणि 4 संबंध. मग आजच्या अभंगाचा अधिकारी कोण? बघा तुम्हीच बोला. प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो का अनाधिकारी लागतो? अधिकारी लागतो. अधिकाऱ्याला फल भेटतं आणि अनाधिकाऱ्याची फजिती होते. अधिकाऱ्याला फल प्राप्त होतं आणि अनाधिकाऱ्याची
फजिती होते. आपली जर कुठल्याही क्षेत्रामध्ये फजिती होऊ नये, आपल्याला फल प्राप्त व्हावं, तर पहिला विचार करावा आपण त्यातला अधिकारी आहे का. बरोबर आहे की नाही. मडके घडवण्याचा अधिकार असतो कोणाचा, चांभाराचा. हो ना, म्हणजे ऐकताय तुम्ही म्हणायचं, ऐकताय. मडके घडवण्याचा अधिकार कोणाचा, कुंभाराचा. कपडे शिवण्याचा अधिकार शिंप्याचा. केस कापण्याचा अधिकार न्हावीदादाचा. केस लढवण्याचा अधिकार वकिलाचा. योग्य न्याय देण्याचा अधिकार न्यायाधीशाचा. विद्यार्थ्याला घडवण्याचा अधिकार शिक्षकाचा. बरोबर आहे की नाही. प्रत्येक क्षेत्रात स्वयंपाक करण्याचा अधिकार गृहिणीचा आहे ना, त्याला सुगरणीचा. ज्ञानोबराय म्हणतात सुगरणी आणि उदारे. होय की नाही. प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो. मृदंग वाजवण्याचा अधिकार, ज्याचे थाप टाकल्याच्या नंतर म्हशीच्या पावलासारखी पडते त्याचा नाही, त्याला सुद्धा अधिकारी लागतो. हार्मोनियम वाजवण्याचा अधिकार, त्यालाही अधिकारी लागतो. हो की नाही माऊली. प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो मायबाप. तसा कीर्तनालाही अधिकारच लागतो. पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा जाणं फळ आले ते. बरोबर की नाही. प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो. तसा अभंगाचाही अधिकारी लागतो. मग आजच्या अभंगाचा अधिकारी कोण असं जर तुम्ही बोलाल तर आजच्या अभंगाचा अधिकारी जापक नाही, धारक नाही, ग्राहक आहे. विठ्ठल क्षमा करा. ग्राहक नाही, जापक नाही, धारक आहे. कोण आहे, धारक. म्हणजे 3 शब्द आहे तुमच्याकडे. पहिला शब्द काय तुमच्याकडे, अधिकारी. छान. आणि अधिकाऱ्याचा विचार करतो आजच्या अभंगाचा अधिकारी कोण. सगळेच अभंग सगळे करता नसतात. जोडून या धन उत्तम व्यवहार कोणा करता, संन्यासा करता. हो की नाही, ग्रस्ती करता. बरोबर बोललात तुम्ही. जोडून या धन उत्तम व्यवहार ग्रस्ती करता. ब्रह्मचारी धर्म भोकावे असणारे ब्रह्मचार्य करतात. आश्रमी विचार षटकर्मी सांगितलेले की नाही. मग प्रत्येकाला जसा प्रत्येक आश्रमाकरता अभंग आहे, प्रत्येक वर्णाकरता अभंग आहे, तसा आजच्या अभंगाचा अधिकारी कोण आहे ना, तर ग्राहक नाही, जापक नाही, धारक आहे. मग ग्राहक कोणाला म्हणतात, जापक कोणाला म्हणतात, धारक कोणाला म्हणतात. तर ग्राहक त्याला म्हणतात जो संकट कालात देवाचा धावा करतो, त्याला ग्राहक म्हणतात. संकट कालात देवाचा धावा करतो. कोठे गुंतला ती द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, कृष्णा धावरे, कृष्णा धावरे. हरी तू आमोचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे, कृष्णा धावरे, कृष्णा धावरे. असं बारीक देत चला. किंवा कोणासेल जो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. गजेंद्र आहे, माता द्रौपदी आहे, यांनी देवाचा धावा कधी केला, संकट पडल्याच्या नंतर. म्हणून ते काय आहे, पहिला शब्द ग्राहक आहे. ग्राहक आहे, ग्राहक आहे. म्हणजे ग्राहक दुकानावर कधी येतो, त्याला काही अपेक्षा असेल तर, अन्यथा येत नाही. तसं संकट कालात देवाचा धावा करतात ते ग्राहक आहे. आणि दुसरे जापक रोज वेळ काढून काही ना काही 1-2 माळी जपतात, 1-2 माळी जपतात. पण ते जपत असताना रामकृष्णारी रामकृष्णारी झाला का चहा, रामकृष्णारी ती भाकरी झाली का, रामकृष्णारी काम केलं का, ते जापक आहे. आणि जे आवडीने घेतात ते धारक आहे. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आनिक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आनिक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण. आम्ही नामाचे धारक,
आम्ही नामाचे धारक देव नायक सर्व भावे एक विठ्ठल आम्ही नामाचे नेनो प्रकार नेनची काही टानाटोना नामस्मरणा वाचून नेनो अनेक प्रकार सर्व भावे काया वाचा मने सर्वस्वी उधार वापरक मध्येवर विठ्ठलाचा वारी कर सर्व भावे कोण प्रमाण विठ्ठलची प्रमाण आणि तो आजच्या अभंगाचा आहे कोण अधिकारी वा धन्यवाद कोण आधी आहे अधिकारी आहे जो ग्राहक नाही जापक नाही धारक आजच्या अभंगाचा अधिकारी आहे तुमचा शब्द काय होता हे काय ध्यानात ठेवायचं असतं म्हणा महाराज तुमचा शब्द काय होता विषय हा तो बोला ना असं गप्प नका बसू तुमचा शब्द काय विषय आणि विषय ध्यानात ठेवा प्रत्येकाचा विषय असतो माझा विषय अभंग सोडवू नका सोडून देणं सोडवू नाही यांचा विषय चाटा थापा देणं का चाट थाप देऊन सात करणं चाट थाप देऊन सात करणं आहे ना आणि तुमचा विषय निवांत झोपा काढणं आजच्या अभंगामध्ये तुकोबराने काय संदेश दिला तर जाणून घेणं तुमचा विषय आहे हो की नाही तसा आजच्या अभंगाचा विषय आहे आजच्या अभंगाचा विषय काय नामाचा महिमा प्रतिपादन करणं नामाचा विषय सांगणं नामाचं अलौकिकत्व प्रतिपादन करणं आजच्या अभंगाचा विषय आहे मग पहिल्या चरणामध्ये म्हटलो आपण अन्वय दुसऱ्या चरणामध्ये व्यतिरेक तिसऱ्या चरणामध्ये तुलना आणि चौथ्या चरणामध्ये अनन्यतेच्या माध्यमातून नामाचा अलौकिक महिमा सांगणं आजच्या अभंगाचा विषय आहे विठ्ठल आजच्या अभंगाचा विषय आहे नामाचा अलौकिकत्व सांगणं मुळात अलौकिक कशाला सांगतात नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तू सिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी केवळ अलौकिक म्हणून चालणार नाही अलौकिकाचे काही निकष आहेत आणि त्या निकषामध्ये ते उत्तीर्ण झालं की मग अलौकिक आहे मग अलौकिक कशाला म्हणतात आता ते पटकन तुमच्याकडे पहिला शब्द आहे अधिकारी विषय प्रयोजन संबंध हे तर ध्यानातच ठेवायचं आता दुसरे शब्द मी देतो अलौकिक करतात अलौकिक कशाला म्हणतात त्याचे निकष 3 आहेत आणि अलौकिक देखील 3 आहेत ऐका अलौकिक त्याला म्हणतात जे सामान्याला कळत नाही अलौकिक त्याला म्हणतात जे 5 भूतात सापडत नाही आणि अलौकिक त्याला म्हणतात ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही किती झाले 3 लक्षात आहे तुमचं लक्ष आहे माझ्याकडे नक्की बघा मग पहिला अलौकिक काय कसं कीर्तन करू बरं मी तुम्ही काही ठरवलेलं आहे का तू तुझं बघून घे आम्हाला त्रास देऊ नकोस नाही ना काय आपल्याला सर्वांकरता कीर्तन नाही का सर्वांचा आनंद करताय ना मग सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे की नाही नको त्या ठिकाणी तुम्ही वन्स मोर करावा आम्ही एवढं पोटतिडकीने बोलतो तुम्ही बोलत नाही असं करू नका मी पुन्हा एकदा वन्स मोर आता पुन्हा एकदा आता डबल संधी नाही तर पहिला प्रकार आहे सामान्याला कळत नाही दुसरा प्रकार आहे 5 भूतात सापडत नाही आणि तिसरा प्रकार इकडले त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही त्याला काय म्हणतात अलौकिक ठीक ना सामान्याला कळत नाही 5 भूतात सापडत नाही काळाची सत्ता चालत नाही त्यास अलौकिक असे म्हणतात असे अलौकिक किती आहेत 3 आहेत 1 भगवंत 2 भगवत मान्य संत आणि 3 आहे या दोघांचे नाम असे अलौकिक किती आहेत 3 त्या अलौकिकाचे निकष किती 3 मग अलौकिकाचा निकष पहिला काय सामान्याला कळत नाही छान दुसरा 5 भूतात सापडत नाही 3 बरोबर आणि काळाची सत्ता चालत नाही त्यास काय म्हणतात अलौकिक म्हणतात आणि असे अलौकिक किती 3 1 देव म्हणजे भगवंत 2 संत आणि 3 या दोघांचे नाम आता 3 परीक्षा घ्यायला काय हरकत आहे का आपण सर्व परीक्षक होऊया तर पहिला निकष काय सामान्याला कळत नाही भगवंत सामान्याला कळतो की कळत नाही उत्तर आहे कळत नाही तुम्ही म्हणाल काय बोलता महाराज आम्हाला जर भगवंत कळाला नसता तर आम्ही कीर्तनाला आलो असतो का हो कीर्तनाला आलो आपण पण खरं सांगू ज्या प्रमाणात आपल्याला परमात्मा भगवंत कळायला पाहिजे त्या प्रमाणात नाही कळत जर कळाला असता ज्या वस्तूचं आपल्याला महत्व कळतं ती वस्तू मनुष्य त्यागायला तयार होत नाही आणि ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबराय आपल्या सर्वांच्या घरोघरी येतात देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयताला घर पुसुनी देव न लगे साठवणीचे रुंदले जागे देव घ्या फुका न लगे रुका मूल काही तरी लोक घ्यायला तयार नाही मग दुबळा तुका भावेविल उधारा देवा घेतला ऋण असं तुकोबराय बोलतात याचा अर्थ सामान्य जगाला देव कळाला का कळाला नाही
सामान्याला देव कळाला नाही. कारण ज्या वस्तूचं महत्व कळतं ती वस्तू मनुष्य त्यागायला तयार होत नाही. आणि देव न लगे म्हणतात लोक, त्या अर्थी सामान्याला देव कळाला नाही. आणि दुसरा, 5 भूतात देव सापडत नाही. मला सांगा, एक वस्तू परिच्छिन्न असते, दुसरी वस्तू व्यापक असते. न्यून देश वृत्तित्व परिच्छिन्नत्व, अधिक देश वृत्तित्व व्यापकत्व. जे कमी देशात राहतं त्याला परिच्छिन्न म्हणतात, जे अधिक देशात राहतं त्याला व्यापक म्हणतात. मग देव आणि हे जग, मग परमात्मा व्यापक का जगत व्यापक? परमात्मा व्यापक. जगत कशापासून झालं? पंचभूतापासून झालं. मग पंचमहाभूत हे परमात्म्याने निर्माण केले. जेने विश्व निर्मिले महर्षी देवाचे संस्थापिले, एकटी स्वर्गाची धरली सत्ता मात्रे आपली. जयापासून सकळ महिमंडळी हे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीची. मग देवाने हे जगत निर्माण केलं. मग पंचमहाभूत परिच्छिन्न आहेत, परमात्मा व्यापक आहे. परिच्छिन्न असणाऱ्या पंचमहाभूतामध्ये व्यापक असणारा परमात्मा सापडेल का? उत्तर आहे सापडत नाही. म्हणजे दुसराही निकष झाला. आणि तिसरा निकष, काळाची सत्ता परमात्म्यावर चालते का? उत्तर आहे नाही. पुरावा काय? पुरावा असा आहे की मियाची नेमेला साता, काळू ग्रासे तसे भूता, ये म्हणी आगाते पंडू सुता सकळे जायचे. हे सर्व काळ हा सेवक आहे आणि परमात्मा हा स्वामी आहे. आणि सेवक असणाऱ्या काळाची स्वामी असणाऱ्या परमात्म्यावर सत्ता नाही, स्वामी असणाऱ्या परमात्म्याची सेवक असणाऱ्या काळावर सत्ता आहे. म्हणून काळाची सत्ता परमात्म्यावर चालत नाही. मग परमात्मा सामान्याला कळत नाही, 5 भूतात सापडत नाही, काळाची सत्ता परमात्म्यावर चालत नाही. म्हणून परमात्मा कसे झाले? अलौकिक. आणि नंबर 2 अलौकिक कोण म्हटलं आपण? भगवंत. 2 भगवत मान्य संत. बरोबर आहे. संतही सामान्याला कळत नाही. तुम्ही म्हणाल का असं बोलता महाराज? त्याचं उत्तर आहे, आपण वारीला जातो, माऊलीचा अभिषेक करतो, आपण विजेला देहूला जातो, षष्ठीला पैठणला जातो, कार्तिक वद्य त्रयोदशी आली की आळंदीला येतो. आपण संताकडे जातो, पण खरं सांगा, संत हयात असताना जगाने संताचा छळ केला का संताचं वंदन केलं? संतांना छळच केला. मग कळाले म्हणून का न कळाले म्हणून? न कळाले म्हणून. अहो, नंतर पार अमृताचा पंचामृताचा अभिषेक करतील, पण होते त्यावेळेला काय काय? अगदी त्यांना खापर तरी भेटू दिलं का? मुक्ताई साई साहेबांना ते विसोबानी खापर सुद्धा त्यांचं फोडलं. हा, खापर नाही दिलं, थापड दिली त्यावेळेला. मग त्यांना कळाले का संत? उत्तर आहे संत कळत नाही. संत कळत नाही. म्हणजे सामान्य जगाला संत कळत नाही. संत 5 भूतात सापडत नाही. तुम्ही बघा, त्या आकाश आणि वायू जे भूत आहेत ना, त्याला जगद्गुरु तुकोबराने ताब्यात घेतलं. म्हणून म्हणतात, अनु रेणुया थोकडा तुका आकाशा. आकाश आणि वायू भूताला ताब्यात घेतलं जगद्गुरु तुकोबराने. तेज तत्वाला ताब्यात घेतलं आईसाहेब मुक्ताबाईने. जल तत्वाला ताब्यात घेतलं शांती ब्रह्म नाथबाबाने. आणि पृथ्वी तत्वाला ताब्यात घेतलं माऊली ज्ञानोबराने. 750 वर्ष होऊन गेले, आजही माऊली समाधीत आहे की नाही? ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरुणिया, ध्यान समाधी बैसला, निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. आजही माऊली आहे. म्हणजे पृथ्वी महाभूत माऊलीला ताब्यात घेऊ शकलं नाही. म्हणजे संत 5 भूतात सापडत नाही. आणि संतावरती काळाची सत्ता चालत नाही. काळे गुलाम सलाम करी तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से. आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, जगाचा पाय आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे, व जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ कोणालाही थांबत नाही. काळ हे पाहत नाही तुम्ही कोणते मंत्री आहात, काळ हे पाहत नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे, काळ हे पाहत नाही तुमचा भारतात पैसा किती आणि भारताच्या बाहेर किती आहे. काळ आला का उचलला का गेला, घडी घडी काळ आपण विसरतो त्याला, पण तो विसरत नाही आपल्याला. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, मग तेथं नसले काही, सत्ता संपादा राहील ठाई ते ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमात. मग तुम्ही मुख्यमंत्री आहात का उपमुख्यमंत्री आहात, काळ विचार करतो नाही. तुमचं भारतीय स्टेट बँकेत किती पैसा आहे, बाहेर जगात किती पैसा आहे, काळ विचार करतो नाही.
नाही. काळाने झडप घालून गडप केला, आज आपल्याला दिसत नाही. म्हणजे काळाची सत्ता, काळापुढे कोणाचंच बळ चालत नाही, पण त्या काळाचंही बळ संतापुढे चालत नाही. काळाचंही बळ संतापुढे चालत नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, मग संतही सामान्याला कळत नाही, पाच बुटा सापडत नाही, आणि काळाची सत्ता संतावर चालत नाही, म्हणून संतही अलौकिक, विसरू नका. म्हणून संतही अलौकिक. एक अलौकिक भगवंत, दोन देवमान्य संत, आणि तीन या दोघांचे नाम अलौकिक आहे. नामही सामान्याला कळत नाही, नामही सामान्याला कळत नाही. बघा, अगदी कीर्तन करणाऱ्याला सुद्धा नाम कळतच असेल. कीर्तनकार सुद्धा ज्या वेळेला मोठी मोठी कीर्तन रेकॉर्डिंग करतात, त्यावेळेला मोठं विठ्ठल विठ्ठल आलं कष्ट ते बंद करतात, रेकॉर्डिंग कटिंग करतात, आणि मग व्याख्यान सुरू झालं. अरे ते व्याख्यान त्या विठ्ठल नामाच्या महत्व करताय, ते घे, ते सोडून देतात आणि ते रेकॉर्डिंग करतात. मग खरं सांगा, कीर्तनकाराला तरी नामाचं महत्व कळतं का? नाही कळत. विठ्ठल आता मी एवढं म्हणलं तरी म्हणतात का काही लोक भामटेपणा करतात. काही विठ्ठल म्हणतात, काही टाळी वाजतात, म्हणत नाही, काही म्हणतात टाळी वाजत नाही, काही दोन्ही करत नाही, असं नुसतं बघतात. चालू देतो. मग आपल्याला खरं सांगा, नाम कळतं का? नाही कळत. आणि जर कळाला असतं तर तुकोबाराला म्हणावं लागलं नसतं, शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी. तुका म्हणे अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत येमने मन लगे, देवता धरणे, आसन मुद्रा ध्यान ध्यान लगे, वारण सिमरणे, केशव माधव अच्युत वदता होय पात धरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. रामकृष्ण हरी सर्वापेक्षा भारी, पण म्हणतात भारी, घरी घेत नाही ना कोणी, ही अडचण आहे. विठ्ठला यमने निरोध नक्की जे राया, अष्टांगी योगी नसिने जे, वाचा गीत गायजे, पण घेते कोण? सांगणारा किती घेतो, ऐकणारा किती घेतो, प्रश्नच आहे. विठ्ठल शहाणा घेत नाही, शहाणा घेतो, पण शहाण्याच्या पुढे आती लागला तो नाही घेत. शहाण्याच्या पुढे आती लागला का तू घेत नाही, आणि दादा शहाण्याच्या पुढे 1.5 लागला का डुंकून पाहत. म्हणजे आती शहाणा त्याचा बैल रिकामा, आणि 1.5 शहाणा त्याचा सगळाच रिकामा, त्याचा भेजच रिकामा, म्हणून तू नाम घेत नाही. विठ्ठला सांगा ना, सामान्य जगाला जर नाम कळालं असतं तर संत वैतागून म्हणतात, वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाजूनी तुझा ठाव नाही पोटे. ऐका साधा व्यवहार आहे. कार्ट्याचं ज्याच्यात कल्याण आहे ते आईबाप पोट तिडकीने सांगतात, आणि तरी कार्ट ऐकत नसेल तर आईबाप वैतागतात की रागवतात. आणि नाथबाबा रागवून म्हणतात, काय माय गेली. हे रागवल्याचं बोल नाही. हरी नाही मुखाशी आडे मुडा, नामाविने मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. हे रागवल्याचं वैतागल्याचं बोल नाही ना. मग जर संतांनी सांगितलं लोकांनी लगेच घेतलं असतं तर संत रागवले असते का? है ना. संत आपल्या कल्याणाचं सांगतात का कल्याणच्या जवळची भिवंडी ते सांगतात? विचार करा ना. ज्याच्यात आपलं कल्याण आहे ते सांगतात, पण ज्याच्यात आपलं कल्याण संत सांगतात ते आपण घेत नाही, आणि ज्याच्यात आपली भिवंडी ते केल्याशिवाय पण म्हणता येईल पुन्हा. विठ्ठल सामान्य जगाला सांगूनही संत सामान्य जग का घेत नाही याचं उत्तर आहे, सामान्याला नाम कळत नाही. सामान्याला नाम कळत नाही. नाम 5 भूतात सापडत नाही. मला विचार, पटकन बोला. या जगामध्ये मी जर तुम्हाला प्रश्न केला सबसे बडा कौन है, म्हणे महाराज ये क्या पूछने की बात है. अरे सबसे बड़ा कौन है, ये दुनिया जिस पे खड़ी है वही सबसे बड़ी है. कौन बड़ी है फिर? पृथ्वी. बरोबर, पृथ्वी सबसे बड़ी है. लेकिन बोले संतोष बाबू पृथ्वी काय की बड़ी है, वो तो शेष जी के माथे पे खड़ी है. फिर कौन बड़ी है? कौन बड़ा? शेष बड़ा है. अरे शेष जी काय का बड़ा, वो तो शिव जी के गले में पड़ा. फिर कौन बड़ा? शिव जी बड़ा. शिव जी काय का बड़ा,
वो तो कैलाश में खड़ा, फिर कौन बड़ा? कैलाश बड़ा। लेकिन कैलाश काय का बड़ा भाऊ? उसको तो रावण ने उखाड़ा, फिर कौन बड़ा? रावण बड़ा। अरे रावण काय का बड़ा? वो तो राम जी के बाण में पड़ा, फिर कौन बड़ा? राम बड़ा। लेकिन राम काय का बड़ा? वो तो हनुमान के हृदय में खड़ा, फिर कौन बड़ा? हनुमान बड़ा। लेकिन हनुमान को ये बड़प्पन देने वाला कौन है? नाम है। हनुमान जी क्या करते थे? ऐसा ऐसा करते थे क्या? फिर हनुमान जी क्या करते थे? सुनो जरा, सब बोलो। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम सर्वांनी सर्वांनी राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय 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 राम, श्री राम जय राम जय बोला बोला श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय 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 राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, हे श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे हरे, हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे 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 हरे, हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे 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 हरे, कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे हरे, हो राम राम हरे हरे, राम राम माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम, राम नामाच गा तुम्ही रुज गुणगा, राम नामाच गा तुम्ही रुज गुणगा, माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम, राम नामात दंग ही दुनिया सारी, आनंदाने करू आयुधीची वारी, तुझ्यासाठी मी केला जीवास राम, माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. ते हनुमंतरायाबद्दल बोलले. हनुमंतराया आपण कुठून आलो होतो? सबसे बडा कोण आहे? तो कुठपर्यंत गेलो? हनुमंतराय. पण हनुमंतराय जगाच्या परमात्म्याला आपल्या रोज काय आहे? नाटातलं पहिलाच नाट विठ्ठल विस्तारेला जे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी आणि विठ्ठल सप्तही पातळे भरून तिथे आहे विठ्ठल मुनी मानस. असं आहे वेदांतामध्ये. मायाही व्यापक आहे आणि ब्रह्मही व्यापक आहे. मायाला महद ब्रह्म म्हणतात आणि परमात्म्याला बृहन्नाथ ब्रह्म म्हणतात. आणि 14व्या अध्यायामध्ये ओवे या कारणे मी पिता, महद ब्रह्म हे माता, आपत्य पंडू सुता जगदंब. माया माता आहे, परमात्मा पिता आहे आणि जगतरूपी बाळ आहे. पण मायेची व्याप्ती सगळीकडे जरी असली परमात्म्याच्या एका भागावर नाही. आणि शिवाय त्या मायेची व्याप्ती संतांच्या मनात नाही आणि तिथे परमात्म्याची व्याप्ती. मग असे संत असणारे काय हनुमंतराय संत आहे. शरण शरण हनुमंत तुम्हाला राय म्हणत काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावाव्या हे संत आहे. आणि त्या हनुमंतरायाने देवाला आपल्या हृदयामध्ये साठवला. म्हणजे याचा अर्थ पंचमहाभूतामध्ये
कोण साठवत नाही आपल्याला. पंचमहाभूतामध्ये नाम अडकत नाही बोललो आपण, सामान्याला कळत नाही. पंचभूतामध्ये सापडत नाही, कारण सगळ्यामध्ये पृथ्वी मोठी आहे. पंचकरण करतं तुम्ही पहा. मला वाटतं खगोल भूगोलामध्ये पाहिलं तर 29% भूमी आहे आणि 71% जल आहे. बरोबर आहे ना? म्हणजे पृथ्वीपेक्षा व्यापक कोण आहे? जल आहे, पाणी आहे. जलापेक्षा व्यापक तेज आहे, तेजापेक्षा व्यापक वायू आहे आणि वायूपेक्षा व्यापक आकाश आहे आणि आकाशापेक्षाही व्यापक नाम आहे असं माऊली हरिपाठात सांगतात. नाम आहे सगळ्याहून वाढ नाम आहे, सगळ्याहून वाढ नाम आहे. नाम पाच भूतात सापडत नाही, कारण सगळ्यात व्यापक पृथ्वी, पृथ्वीपेक्षा जल, जलापेक्षा तेज, तेजापेक्षा वायू, वायूपेक्षा आकाश, आकाश म्हणजे गगन आणि गगनापेक्षाही नाम. मग नाम व्यापक आहे, पंचमहाभूत परिचिन्न आहे. परिचिन्न असणारे पंचमहाभूतामध्ये व्यापक असणारं नाम सापडत नाही, म्हणजे नाम पाच भूतात सापडत नाही. आणि नामावरती काळाची सत्ता चालत नाही, तेही माऊली हरिपाठात सांगतात. तेथे काही काळाचा रिघ नाही, तेथे काही काळाचा रिघ नाही, तेथे काही काळाचा रिघ नाही, तेथे काही काळाचा. नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे काही काळाचा रिघ. काळाची सत्ता नामावर चालते का? उलट नियम धर्म सांगे दूता, तुम्हा नाही देत सत्ता, जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन भोवा धरती करे भोवती. आणि मग असा असल्यामुळे नामावरती काळाची सत्ता चालत नाही. मग अलौकिक किती झाले? 3. 1 भगवंत, 2 संत, 3 या दोघांचे नाम. आणि मग आजच्या अभंगामध्ये सप्ताहाचा आरंभ आपल्या उत्सवाचा आहे. मग आजच्या अभंगामध्ये भगवंताचं अलौकिकत्व पाहावं, संताचं अलौकिकत्व पाहावं का नामाचं अलौकिकत्व पाहावं? नामाचं अलौकिकत्व जरा. भगवंताला भगवंत पण देणार सुद्धा कोण आहे? नाम आहे. संताला सामान्याचा संत बनवणार कोण आहे? नाम आहे. बरं, भगवंत गेला आला, संत गेले आले तरी कायम राहणार कोण आहे? नाम आहे. विठ्ठल. अलौकिक किती बघितले आताच आपण? 3. 1 भगवंत, 2 संत आणि 3 नाम. आणि या तिघाला आपण विनमुख व्हावं का सन्मुख असावं? सन्मुख असावं, विनमुख होऊ नये. भगवंताला विसरावं का विसरू नये? बोला ना माय बाबा. आपण भगवंताला विसरावं का विसरू नये? आणि जर विसरलो तर टाळकरी माऊली, विसरलो तर विसरी तया आता नाही, मी झालं टोल नाका भरायच्या अगोदर मी सांगितलं, मग त्यात काय अर्थ आहे? विठ्ठला विठ्ठला टोल नाका भरून मी पुढे गेल्याच्या नंतर मग विसरली, त्याला अर्थ नाही. त्यावेळेला तुम्ही विसरले, मग आठवले, मग कसे चालेल? त्यावेळेला नाही विसरलं पाहिजे. बरोबर ना? अगोदर पाहिजे. नाही तर बघा, शिकार पुढे गेली गोळी झाडली तर त्याला अर्थ नाही ना. बरोबर आहे ना? हा, तर विसरली तया थोर झाली हानी, बसतील खाणी 84च्या. देवाला विसरता कामा नाही, कारण देवाला विसरला तर 84च्या खाणीत त्याचा पचावं लागतं. म्हणून देवाला विसरू नये. आणि दुसरं कोणाला विनमुख होऊ नये? नाही, ते तिसऱ्या अंदानात भगवंत, भगवत मान्य, संत आणि मग नंतर नाम. आपलं क्रमाने चालू. आपण तुम्ही तर चुकीचं नाही, माझं बरोबर आहे. त्यांचं चुकीचं नाही, माझं बरोबर आहे, म्हणजे दोघांचंही बरोबर आहे. तर पहिलं भगवंताला विसरू नये.
कारण विसरली तया थोर झाली हानी. दोन संताला विनमुख होऊ नये त्याचं वचन आहे, उद्धाराची ठाव कैसा भाग्यहीना विनमुख चरणा संतांची. जो संतांच्या चरणाला विनमुख झाला तर भाग्यहीन करंट्या कपाळाचा पुरुषत्व उद्धार होत नाही. म्हणजे संताला विनमुख होऊ नये. आणि मग तुम्ही दिलेलं प्रमाण नामाची विनमुख तो नर पापिया हरविन घावया न पावे कोणी. म्हणून भगवंताला विसरू नये आणि संत आणि नामाला विनमुख होऊ नये. मग काय करावं? त्यांच्या सन्मुख राहावं, देवाच्या सन्मुख राहावं. आपल्याला काय नको आहे काय हवंय? उत्तर आहे दुःख नको आहे आणि सुख हवं आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. आणि मज लागी काय व्हावे? सुख व्हावे. शेंबड कार्ट आजोबाच्या करंगळीला धरून मंदिरात गेलं तर ते म्हणतं देव बाप्पा दुःखात ठेव, हो की नाही? सुखात ठेव म्हणतात. म्हणजे त्याला सुख दुःखाचे चटके कळाले का? सुख दुःखाचा अंतर्भेद कळाला का? तरी सुद्धा त्याला सुखाची अपेक्षा. दुःख कोणालाही नको आहे. आणि आपल्याला जर कोणाला म्हटलं तुम्ही ब्रह्म घ्या, लोक म्हणतात काही अडलं नाही. देव घ्या, काही अडलं नाही. सुख म्हणजे देव न लगे, ब्रह्म न लगे, सुख लगे लगे लगे. सुख लगेच हवाय. पण तुकोबरा म्हणतात आपोला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख. अहो सुख ब्रह्म वेदांतात ज्याला ब्रह्म म्हणतात, भक्तीत ज्याला देव म्हणतात, आपल्या लौकिकात ज्याला सुख म्हणतात. शब्द तीन आहे आणि अर्थ एक आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाला जर सन्मुख असेल तर सुखरूप आहे तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारे. सगळ्यांच्या पाठात वचन आहे सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवर सर्व सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे अगर जनी म्हणे दारंदर सर्व सुखाचे अगर आता नाही पाठांतर मराई नरहरी सोनार छान सर्व सुखाचे अगर आता नाही संपला. म्हणजे एवढे जरी असले तरी सुखरूप कोण आहे? परमात्मा. आणि सुखरूप असणारा परमात्मा त्याला जर आपण विनमुख झालो तर सुख आपल्याला स्वप्नात प्राप्त होणार नाही. म्हणून परमात्म्याला विनमुख होऊ नये. नंबर 2 संताला विनमुख होऊ नये. संताला का विनमुख होऊ नये? तर बघा सगळ्या जगाला सुखाची अपेक्षा झाल्याच्या नंतर आपण कोणाकडे जातो? आपण कोणाकडे जातो? सुखालागी जरी करसी तळमळ तरी तू पंढरीच जाय एक वेळ मग तू अवघात सुखरूप होती जन्मजन्मीचे दुःख विसरते. आपल्याला सुखाची अपेक्षा झाल्याच्या नंतर आपण कोणाकडे जातो? भगवंताकडे जातो. भगवंत कसा आहे? सुखरूप आहे. सुखरूप आहे सदुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. पण त्याला सुद्धा सुखाची इच्छा होते ना. आपल्याला जशी सुखाची इच्छा झाल्याच्या नंतर आपण त्याच्याकडे जातो तर त्यालाही सुखाची इच्छा होते. तो कोणाकडे? तो संतांचे सुख झाले देवा म्हणून सेवा करी त्यांची आहे की नाही. किंवा नामा म्हणे देवा चला तया ठाण विश्रांती घ्यावा कल्प. अहो तो सुखरूप आहे पण माऊली सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. म्हणजे संता वाचूनही सुख नाही आणि मुखी नाम हाती मोक्ष. म्हणून आपण भगवंताला विसरू नये ते अलौकिक आहे. संताला विसरू नये तेही अलौकिक आहे आणि नामाला विसरू नये तेही अलौकिक आहे. आणि तीन मी का सांगतो तुम्हाला कळालं की नाही अजून? आता पर्व काळ चालू आहे सध्याला. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तम उत्तम शिवरात्री. आता हल्ली रामनवमी झाली. हनुमान जयंती उद्या आहे ना परवा आहे. आणि आपल्या सप्ताहाचा आरंभ आहे. मग आजचा जर रामनवमी चालू असेल तर देवाचं अलौकिकत्व कळालं पाहिजे. हनुमान जयंती असेल तर संतांचं अलौकिकत्व कळालं पाहिजे. आणि आपल्या सप्ताहाचा उत्सवाचा आरंभ असेल तर नामाचं अलौकिकत्व कळालं पाहिजे. विठ्ठल. मग आता भगवंत सामान्याला कळत नाही, पाच भूतात सापडत नाही, काळाची सत्ता चालत नाही म्हणून भगवंतही अलौकिक आहे. संतही सामान्याला कळत नाही, पाच भूतात सापडत नाही, काळाची सत्ता चालत नाही म्हणून संतही अलौकिक आहे. आणि नामही सामान्याला कळत नाही, पाच भूतात सापडत नाही, काळाची सत्ता चालत नाही म्हणून नामही अलौकिक आहे. आणि मग असं असणार अलौकिक असणार नाम ते कसं आहे? नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही रसना हिरा रसा विटे घेता गोटे आदिके. नाम गोड आहे. आज आपल्या उत्सवाचा आरंभ आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम सकळ मंगळ निधी से विठ्ठलाचे नाम आधी. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगल आहे. दोन हरी नामे मंगल वाचक आहे. आता मंगल कशाला म्हणतात म्हटले? आमच्या गावातली मंगल नाही. विठ्ठला विठ्ठला. मंगल हा शास्त्रीय शब्द आहे. मंगल शब्दाचा अर्थ आहे विघ्न ध्वंसानुकूल व्यापार मंगलित उच्यते. विघ्नाची निवृत्ती करण्याकरता केलं जातं त्याला मंगल असं म्हणतात. त्या मंगलामध्ये किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे. मंगलाच्या वेळा किती आहेत? 3 आहे. आणि मंगलाचे प्रयोजन किती आहे? 3 आहे.
म्हणजे मंगलाच्या वेळा 3, मंगलाचे प्रकार 3 आणि मंगलाचे हेतू 3. तर मंगलाच्या वेळा 3, कार्य आदौ, कार्य मध्य, कार्य अंत आणि मंगल आणि क्रिया. कार्याच्या आरंभी मंगल केलं पाहिजे, कार्याच्या मध्यंतरी मंगल केलं पाहिजे आणि कार्याची समाप्ती होताना मंगल केलं पाहिजे. कार्याच्या आरंभी मंगल केलं पाहिजे. आपण कोणत्या संप्रदायात आहोत? वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदाय कोणता आहे? वेदानुमोदित आहे. आणि वेदाची परंपरा जपणारा आपला वारकरी संप्रदाय आहे. ज्ञानोबराय म्हणतात, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, न कळेती विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगा कारी हरपलो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. मार्ग मुनी गेले आधी दयानिधी मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते कोणता? तर वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाले. मग वेदाची परंपरा मंगलाची आहे. वेदानुमोदित आपला वारकरी संप्रदाय आहे. मग वेदाने जर मंगलाची परंपरा जोपासली तर आपल्या वारकरी संप्रदायाने ती जोपासली का? हो. आपण कार्याच्या आरंभी मंगल करतो, आपण कार्याच्या मध्ये मंगल करतो आणि कार्याच्या शेवटी मंगल करतो. तुम्हाला कसं करतो सांगा, सिद्ध करून द्या. नाही प्रतिज्ञा मात्र वस्तू सिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. तर आपण सिद्ध करू. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सकाळचा प्रोग्राम असतो, सकाळचा पहिला विधी असतो. त्याला वारकरी संप्रदायात वारकरी सन्निधी ध्यासन म्हणतात. ते म्हणजे काकड आरती. काकड आरती झाल्याच्या नंतर मग गाथा भजन, ते झाल्याच्या नंतर धूप आरती, आपल्या संध्या वारकऱ्याची संध्या हरिपाठ, नंतर हरि कीर्तन आणि नंतर हरि जागर. आपले हे सगळे विधी आहे, बरोबर. पण या सगळ्याची सुरुवात मंगलाचरणाने होती, या सगळ्याचा मध्यंतर मंगलाचरणाने होतं आणि या सगळ्याची परिसमाप्ती सुद्धा मंगलाचरणाने होती. कशी बघा, हरि या सगळ्यांची सुरुवात कशाने करतो आपण? रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी, जय 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 राम कृष्ण हरी. मंगलाचरण आहे, मंगलाचरण आहे. कारण रकार उच्चार मात्रेने बहिर निर्याती पातकम पुनः प्रवेश अभाव मकार कपाट रमंती योगिनो यस्मिनीती राम. राम विग्रवाण धर्म, रामादिवत वर्तते. किती किती तरी वचन आहे. किंवा राम म्हणता रामाची म्हणजे राम मंगल आहे. मध्यंतरी काय करतो? जय जय विठ्ठल रखुमाई, गणेश महाराज जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. हे मध्यंतरी केलेलं मंगल आहे आणि शेवटी मंगलच आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम,
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. मंगलाचरण. सुरुवात रामकृष्ण हरी मंगलाचरण, मध्यंतरी विठोबा रुक्माई मंगलाचरण आणि शेवटी संतांचं नाम मंगलाचरण. ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासी आणि सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आली आणि मंगल भुवन अमंगल हरी रामराय. म्हणजे आपण मंगलाचरणाने सुरुवात करतो. आरंभ मध्यंतर परिसमाप्ती मंगलाचरणाचे 3 वेळा आहे. 3 वेळेला आपला वारकरी संप्रदाय मंगलाचरण करतो. मंगलाचरणाचे प्रकार किती म्हटलं आपण? 3. 1 मंगलाचरण वस्तू निर्देश रूप, 2 नमस्क्रिया रूप आणि 3 भिवू नकोस आशीर्वाद. विठ्ठल विठ्ठल. त्यातलं पहिलं वस्तू निर्देश रूप मंगल. वस्तू शब्दाचा अर्थ परमात्मा. वस्तू शब्दाचा अर्थ काय? परमात्मा. आणि परमात्म्याचे किती रूप आहेत? 2 रूप. सगुण आणि निर्गुण, मूर्त आणि अमूर्त. तुझा सगुण मनो की निर्गुण सगुण निर्गुण एको गोविंदू रे. सगुण निर्गुण एको गोविंदू रे. सगुण मनो की निर्गुण रे. तुझा सगुण मनो की निर्गुण रे. सगुण आणि निर्गुण हे परमात्म्याचे 2 रूप आहेत. आणि परमात्म्याचं सगुण रूपाने किंवा निर्गुण रूपाने वर्णन करणं, निर्देश करणं, स्पष्टीकरण करणं, त्याचं ज्ञान जगाला करून देणं हे आहे वस्तू निर्देश रूप मंगल. तुम्ही म्हणाल परमात्म्याला वस्तू म्हणता. हो, भगवती ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलेलं आहे. अनेक ओव्या आहेत, अनेक ओव्या आहेत. 1-2 ओव्या उदाहरण म्हणून देतो. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकारातीत प्रवादू वस्तूशी नाही आला वस्तू शब्द. एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी आला वस्तू शब्द. काना वचनाची ये भीती सरिसाची पै किरटी वस्तू होऊनी उठी कौनु एक जो आला वस्तू. देह जावो अथवा राहो आम्ही तो केवळ वस्तूची आहो का दोरी सर्पत्व वाव दोराची कडून. अगदी किमान 100-150 ओव्या भेटतील का जिथे परमात्म्याला वस्तू म्हटलेला आहे. आणि परमात्म्याचं सगुण रूपाने वर्णन माऊलीने ज्ञानेश्वरीत केलं, निर्गुण रूपाने केलं, तुकोबराने गाथेत केलं, सगळ्या संतांनी केलं. हे कोणतं मंगल आहे? वस्तू निर्देश मंगल पहिलं. दुसरं आहे नमस्क्रियात्मक मंगल. कारण वस्तू निर्देश रूप मंगलामध्ये परमात्मा महान आहे कळतं, आपण लहान आहोत. आणि मग महान परमात्म्याचे त्याला नमस्कार केल्याच्या नंतर नम्र झाला भूतान तेने कोंडिले अनंत तरी संताचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. हे कोणतं मंगल आहे? नमस्क्रियात्मक मंगल. आणि नमस्कार केला का वैरी जरी असला आपला तर तो आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. त्याने नाही देऊ द्या, त्याचा अंतकरण दिल्याशिवाय राहत नाही. ते आहे आशीर्वाद रूप मंगल. म्हणून तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा. बघा तुम्ही माऊली ज्ञानोबरायाचे 3 प्रसिद्ध ग्रंथ आहेत, तसे अनेक आहेत. पण त्यातला पहिला ग्रंथ आहे अमृत अनुभव, दुसरा ग्रंथ आहे भगवती ज्ञानेश्वरी आणि तिसरा ग्रंथ आहे चांगदेव 65. या 3 ग्रंथाची सुरुवात माऊलीने 3 मंगलाचरणांनी केली. माऊलीचा पहिला ग्रंथ म्हटलं आपण अमृत अनुभव, त्याची सुरुवात वस्तू निर्देश रूप मंगलाने केली. काय म्हणतात माऊली? नाही ते चांगदेव 65 ची सुरुवात. अमृत अनुभव नाही हा ती ओवी झाली सुरुवात. श्लोक सांगतो. भजन करा विठ्ठल यदक्षरमनाख्येयं मानंद मजमय श्रीमन्निवृत्ती नाथेति ख्यातम दैवत मात्रे गुरुरित्या ख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी जेत्याज्ञा नमस्तस्ये दयाद्रायी निरंतरम सार्धम केन च कश्यार्धम शिवयोग तुम्ही रूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्न मितिद्वैत छलान्मोह आद्वैतमात्मन तत्त्वं दर्शयन्तो मिथस्तराम तौ वन्दे जगतामाद्यौ तयस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलायाग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्तये नम पूर्णाय शंभवे. एक काहीतरी चरण सुटते. म्हणजे या 5 श्लोकाने भगवान ज्ञानोबरायांनी प्रथमतः आरंभ अमृतानुभव ग्रंथाचा वस्तू निर्देश मंगलाने केला. आणि ज्ञानेश्वरी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय तू विद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश
सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म आशिष तेची मूर्ती सुवेश निर्वर्ण उपनिर्दोष निर्मित असे स्मृती तेची अवयव देखा अनेक भाव तिथ लावण्याची ठेवा शोभा अष्टादश पुराणी तेची मणी भूषणे पदपद्धती घेवणे प्रमय रत्नांची पदबंध नागर तेची रंगाखिरे अंबर जित साहित्यवाने सपूर्व जळाते देखा काव्य नाटका जे निर्धारिता कौतुका त्याची रुंधुंची छिद्र घंटिकार ध्वनी नाना प्रमयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिशीची उचितपणे माधारी रत्ने भली तेत व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शिनी मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादी धरिती आविदेहाती तरी तर्क तुचु भरुषु नीतिभेद अंकुशो वेदांत तू महारथू मधुकु मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतो वार्तिकांचा मग सहजे सत्करवादू तो पद्मकर वर्दू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयासू देखा विवेक तो सोयमुळू तोची शुंडादंड सरळू जेत परमानंद केवळ महाचुकाचा तरी संवादी तोची दशणू जो समता शुभ्र वर्णू देव उन्मेषी सूक्ष्मक्षणू विघ्नराजू मज अवगमली यादोनी मीमांसा श्रवण स्थानी बोध मदामृतमुनी आली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसेपणे एकवटते इभमस्तकावरी उपरी दश उपनिषदे जे उदारी ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुकुटे सुगंधे शोभती भली आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा न मिले आदिबीज सुरुवात आहे ओम नमोजी आद्या आणि न मिले हे उपक्रम उपसमाराची एक वाक्य आता कोणतं मंगल आहे नमस्क्रियात्मक मंगल आहे कोणतं मंगल केलं माऊली नमस्क्रियात्मक मंगल केलं ज्ञानेश्वरीला आणि चांगदेव 65 आता बोला बाबा स्वस्ती श्री वटेषु स्वस्ती म्हणजे कल्याण मागो स्वस्ती श्री वटेषु लपुणी जगदाभासु दायु मग ग्रासु प्रगटाला करी प्रगटेतव तो दिशे लपेतव तो आभासे प्रगट ना लपाला असे न खोमता जो म्हणजे चांगदेव 65 ची सुरुवात आहे आशीर्वाद रूप मंगलाने ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे नमस्क्रियात्मक मंगलाने आणि अमृत अनुभवाची सुरुवात आहे ऐसे निरुपाधिके जगाची जी जनके ती वंदिली मे मुळके देवदेवी ही वस्तू निर्देश रूप मंगलाने म्हणजे मंगलाचरणाच्या वेळा 3 तोही आपला संप्रदाय पाळतो मंगलाचरणाचे प्रकार 3 तोही आपला संप्रदाय पाळतो आणि मंगलाचरणाचे फल प्रयोजन देखील 3 त्यात पहिलं प्रयोजन आहे शिष्य शिक्षाय आपलं विघ्न विनाशाय पहिलं शिष्य शिक्षाय दुसरं आणि शिष्ट संप्रदायात वाच्य तिसरं एक आहे विघ्न विनाशाय विघ्नाची निवृत्ती व्हावी म्हणून मंगल करावं आणि आरंभ नामाने केला का नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने बरोबर की नाही म्हणजे विघ्न विनाशाय याच्याकरता मंगल केलं जातं दुसरं शिष्य शिक्षा आहे आपल्या पुढच्या पिढीला त्याची शिक्षा आणि दीक्षा भेटावी म्हणून मंगलाचरण केलं जातं आणि तिसरं मंगलाचरण कशा करता आपल्या शिष्ट परंपरेचं पालन व्हावं माझ्या वडिलाची मिराशिगा तुझी चरण सेवा पांडुरंग वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकली त्याला या शिष्ट परंपरेचं पालन व्हावं म्हणून मंगलाचरण केलं जातं आणि अशा 3 हेतू ठेवून आजचं हे नामपर मंगलाचरण आहे विठ्ठल विठ्ठल मग नाम गोड हे म्हणत असताना इथे कोणतं मंगल केलेलं आहे वस्तू निर्देश रूप मंगल आहे नमस्क्रियात्मक मंगलही आहे आणि आशीर्वाद रूप मंगलही आहे 3 वेळाही आहे 3 प्रयोजन आहे आणि 3 हेतूही आहे अशा पद्धतीचे सगळीच मंगलाचरण आजच्या अभंगात आलेले आहे महाराज म्हणतात नाम गोड पुरे कोड सकाळी नाम गोड आहे कोणाचं एक भगवंताचं आणि 2 भगवत मान्य संताचं तुमचं आमचं गोड नाही आपण गोड मानतो तो भाग गौण आहे विठ्ठल विठ्ठल खरं सांगा आपल्याला नाम असतं का ठेवलेलं असतं ठेवलं बाळकाशी नाम नाही ते पाशी ठेविलेली नामे शिव देत होते आपल्याला नावच नाही आपल्याला ठेवलेलं नाव आहे आई वडिलांनी खरं आपल्याला नाव नाही नाम मूळचं अनादी अनंत नाम भगवंत आणि भगवत मान्य संताचं आहे म्हणून भगवंताचंही नाम गोड आहे आणि संताचंही नाम गोड आहे का गोड आहे पुरे गोड सकळही कोड पुरे करणार नाम आहे आता कोड शब्दाचा अर्थ कामना इच्छा कोणाची इच्छा पूर्ण करतं नामधारकाच्या करेल का ग्राहकाच्या करेल का जापकाच्या करेल 3 म्हटलं होतं आपण तुमच्याकडे अधिकारी ग्राहक नाही जापक नाही धारक आहे आणि मग नामधारकाच्या कामना पूर्ण करणार कोड पूर्ण करणार नाम आहे म्हणून आपण अधिकारी पहिला म्हटलं तर कोण नामधारक
विषय म्हटलो काय, नामाचा महिमा प्रतिपादन करणं, अन्वय, व्यतिरेक, तुलना आणि अनन्यता. आणि तुमच्याकडे काय होतं, आहे जागी असं. काय होतं, प्रयोजन. प्रयोजन म्हणजे फल काय, तर पुरे कोड सकळ हे प्रयोजन आहे. येणे तुटी संसारे हे प्रयोजन आहे. आणि रसना एरा रसा विटे हे प्रयोजन आहे. हे 3 प्रयोजन आहे. त्याच्यामध्ये येणे तुटी संसारे ही अनिष्टाची निवृत्ती प्रयोजन आहे. रसना एरा रसा विटे ही अनिष्टाची निवृत्ती प्रयोजन आहे. आणि येणे तुटी संसारे इष्टाची प्राप्ती हे प्रयोजन आहे. किंवा असं म्हणा, येणे तुटी संसारे आणि रसना एरा रसा विटे हे 2 अनिष्टाची निवृत्ती आहे. आणि पुरे कोड सकळ ही इष्टाची प्राप्ती आहे. विठ्ठल कोड शब्दाचा अर्थ इच्छा, अपेक्षा, कामना. आता कोणाच्या कामना काय असाल, किती भक्त असले तर भक्ताचे प्रकार किती आहेत, 4 प्रकार आहेत. कोणी सांगितले, भारतीयाचा धर्मग्रंथाने सांगितले. भारतीयाचा धर्मग्रंथ कोण, श्रीमद भगवद्गीता. वा, श्रीमद भगवद्गीता कोणी सांगितली, भगवान श्रीकृष्णाने सांगितली. छान. कोणाला सांगितली, पटापट बोला. अर्जुनाला सांगितली. वा, कुठे सांगितली, कुरुक्षेत्रात सांगितली. छान. कोणत्या युगात सांगितली, द्वापार युगात सांगितली. वा, कोणत्या ग्रंथा अंतर्गत येणारा भगवद्गीता ग्रंथ आहे, बरोबर आहे, महाभारता अंतर्गत येणारा भगवद्गीता ग्रंथ आहे. महाभारतामध्ये साधारण किती पर्व आहे, हे परवा सांगणार का आज सांगणार? महाभारतामध्ये साधारण किती पर्व आहे, 18 पर्व आहे. किती पर्व आहेत, 18 पर्व आहे. त्यातल्या कोणत्या पर्वात ही गीता आली, नाही, भीष्म पर्वात आली. भीष्म पर्व संगती म्हणतली कथा भीष्म पर्वात आली. भीष्म पर्वात आलेली गीता द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने कुठे सांगितली, कुरुक्षेत्रात सांगितली. कुणाला, अर्जुनाला सांगितली. कुणी, भगवान श्रीकृष्णाने सांगितली. किती अध्यायात सांगितली, बरोबर आहे, 18 अध्यायात सांगितली. किती श्लोकात सांगितली, 700 श्लोकात सांगितली. 18 अध्यायात 700 श्लोकात सांगितलेली गीता, याच्यामध्ये किती उवाचे आलेत, बरोबर आहे ना, किती उवाचे आले, किती जणांच्या नावाचे उवाचे आले, 4 आले, बरोबर आहे ना. मग पहिलं उवाच धृतराष्ट्र उवाच. छान. दुसरं उवाच संजय उवाच, बरोबर आहे. तिसरं उवाच श्री भगवान उवाच. आणि चौथं उवाच अर्जुन उवाच. असे किती उवाचे आले, 4 उवाचे आले. आता पुढचा प्रश्न, 5,000 रुपये बक्षीस आहे. त्यामध्ये श्री भगवान उवाच किती वेळेला आलं, अर्जुन उवाच किती वेळेला आलं, संजय उवाच किती वेळेला आलं, धृतराष्ट्र उवाच एकच उत्तर दिलं तर बक्षीस नाही, बरं, कारण मला माहिती धृतराष्ट्र उवाच सगळे उत्तर देणार आहे. धृतराष्ट्र उवाचाला बक्षीस नाही, पण सांगा किती वेळेला आलं, एकदाच आलं. कारण आंधळ्याला पुन्हा संधी नसते. तो जरी म्हटलं मी पुन्हा येईल तर त्याला लोक बोलवत नसतात. विठ्ठला. धृतराष्ट्र उवाच किती वेळेला, 1 वेळेला, बरोबर आहे. धृतराष्ट्र उवाच किती वेळेला, 1 वेळेला. संजय उवाच नाही माहिती, बरं जाऊ दे. अर्जुन उवाच ते नाही माहिती. आणि मग श्री भगवान उवाच नाही माहिती. मग ऐकायचं का तुम्हाला, मी 5 ठेवलेत बक्षीस, तुम्ही किती ठेवता? अरे काय बाबाचा अंत करून उदाहरण, मी 5 म्हणेपर्यंत तिकडे 10 म्हणते, तुम्ही किती ठेवता दादा? अरे बापरे, दादाने तर 20 ठेवलेत. माझं भाग्य चांगलं. मांडे बाबा किती ठेवताय? बाबा म्हणतात ते बघून घ्या तुम्ही. नाही असं कसं बाबा, तुम्ही बाबा आहात आमचे. आपण म्हणत होतो धृतराष्ट्र उवाच किती वेळेला, 1 वेळेला. संजय उवाच आहे 9 वेळेला. माझ्यावर विश्वास नसेल, गीता घरी गेल्यानंतर अभ्यास करा, काही कमी पडले तर मला फोन करा, पण शक्य नाही. संजय उवाच आहे 9 वेळेला. अर्जुन उवाच आहे 22 वेळेला. आणि श्री भगवान उवाच आहे 28 वेळेला. पुढचा प्रश्न, दादाने 20,000 ठेवले तर मी 10,000 ठेवतो, पुन्हा 5 आणखी वाढवतो. तर पुढचा प्रश्न आहे, त्यामध्ये संजयाचे श्लोक किती, धृतराष्ट्राचे श्लोक किती, अर्जुनाचे श्लोक किती आणि भगवंताचे श्लोक किती? 700 श्लोक आहेत ना पूर्ण, तरी किती श्लोक आहेत तेवढं सांगा आणि 10,000 रुपये मिळवा. 10,000 रुपये 1 वार. हो ना, आता काही झाली ना, वेळ संपत आला ना. 10,000 रुपये 2 वार. 10,000 रुपये करून टाकू फायनल, मग 3 वार. विठ्ठल विठ्ठल. एवढा गृहपाठ करता ठेव, ते मी सांगू शकतो आता. पण मग सगळंच तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुम्ही अभ्यास काय करता? काहीतरी गृहपाठ करता ठेवलं पाहिजे की नाही, आहे ना? आणि तुम्हाला जर अपेक्षित असेल तर बक्षीस द्यायला ते सांगतो. आपण
कुठून कुठपर्यंत आलो होतो? गीतेच्या अगोदर चाललो होतो. याच्या अगोदर काय चाललं होतं आपलं? कीर्तन. बरोबर आहे. आता कीर्तन चाललं, दुसरं काय चालेल? त्या अगोदर आपला विषय काय चालू होता? पुरे कोड सकळ आहे. काय विषय चालू होता? पुरे कोड सकळ. आणि भक्त किती म्हणलो होतो आपण? 4. आणि कोणी सांगितले? गीतेने सांगितले. आणि गीतेचा श्लोक काय? चतुर्विधा भजन ते माम जना सुकृती अर्जुन आर्थो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीचे भरदर्शक. मला भजणारे भक्त किती आहेत? 4. एक अर्थ आहे, 2 अर्थार्थी आहे, 3 जिज्ञासू आहे आणि 4 मुक्त आहे. किती भक्त आहेत? 4. मग अर्थ भक्त कशा करता बसतो? संकटातून सुटण्याकरता. अर्थार्थी भक्त कशा करता बसतो? तर तो धन प्राप्ती करता. जिज्ञासू भक्त कशा करता बसतो? हुयम आहे, मी नेमका कोण आहे हे जाणून घेण्याकरता. आणि मुक्त कशा करता बसतो? जीवन मुक्तीचं विलक्षण सुखा करता. आणि या 4ही भक्ताचे 4ही कोड पूर्ण करणारे नाम आहे. पुरे कोड सकळ हे. मग जो अर्थ भक्त असेल आणि त्याला संकटातून सुटा असं वाटत असेल, त्यांनी जर म्हटले कृष्णा धावरे लवकरी, आला की नाही धावू? बरं, नारी बीची सारी हैया, सारी बीची नारी है, नारी हैया सारी है, सारी हैया नारी है, करायला मार्गनी निस्ती लुगडी सोय झाला. अंबर अवतार परमात्म्याने धारण केला. 24 अवतार भागवताने सांगितले, पण डोंगरे महाराज म्हणतात हा 25वा अवतार आहे. वस्त्र अवतार परमात्म्याने धारण केला. पुन्हा करता द्रौपदी माताला नेसता लुगडी ती दिसे उघडी आणि नेसती लुगडी सोय झाला म्हटलेला आहे. भगवान परमात्मा अंबर अवतार परमात्म्याने धारण केला म्हणजे अर्थाचं कोड पूर्ण केलं, संकटातून मुक्त केलं. अर्थार्थी कौरवी पांचाळी सभे माझी आणले वस्त्र हरणे वस्त्रिकायची झाली माऊली. पांडुरंगे येईव पांडुरंगे जीवाची जीवलगी येईव पांडुरंगे अर्थ भक्ताचं कोड पूर्ण केलं. अर्थार्थी भक्ताचं कोड आहे संकटातून आपलं मला अर्थ प्राप्त व्हावा. कारण जीवनाला अर्थविना अर्थ नाही. जीवनाला अर्थविना अर्थ नाही. खरं अर्थाचं फारसं मूल नाही, पण अर्थविना अर्थ नाही. म्हणून अर्थाच्या बाबतीत म्हणतात हे पैसा तू भगवान नाही, लेकिन भगवानचे कुछ कम नाही. कारण अर्थ सुद्धा एक पुरुषार्थ आहे. फक्त तो जोडणीया धन असा असेल तर अर्थ आहे, नाही तर तो अनर्थ आहे. विठाला विठाला. पण असा जरी अर्थ असेल तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम चुक होईल दुःखाचे. मग होतं काय? माऊलीची ज्ञानेश्वरी सांगते व्यवसाय निमित्त तुकोबरा म्हणतात फळ देत असे संचित. आणि माऊली म्हणतात भाग्याचे भडते उद्यमाचे मिशे संपत्ती दात आपैशी घर रिगे. हा अर्थरूपी पुरुषार्थ सुद्धा नामधारकाला प्राप्त होतो. बरोबर ना? अर्थाचं कोड काय? धन प्राप्त व्हावं. तर अर्थ सुदाम देव पण मुष्टी भर पोहे घेऊन त्याची भेटी लागी गेला गा. आणि शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा. अर्थ पुरुषार्थ कोड पूर्ण केलं. अर्थार्थी आपला अर्थ झाला, अर्थार्थी झाला जिज्ञासू. जिज्ञासू तू जाणावया लागी भजे. जिज्ञासूची इच्छा असते मी नेमका कोण आहे? मी स्थूल देह आहे का? मी सूक्ष्म देह आहे का? मी कारण देह आहे का? मी महाकारण देह आहे? मी स्थूल देह आहे असं म्हणत असेल तर जन्मणारा मरणारा समजतो. मी सूक्ष्म देह असं म्हणत असेल तर सुखदुःखी समजतो. मी कारण देह असं म्हणत असेल तर अज्ञानी समजतो. आणि मी महाकारण देह म्हणत असेल तर ब्रह्मज्ञानी समजतो. पण तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊनेदी भ्रम. तोही भ्रमच आहे. मग या सगळ्या भ्रमातून काढण्याकरता त्याला ज्ञान देते हे नाम. अर्जुनाने काय केलं? कृष्ण 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 नामचिंतन केलं आणि परिणाम असा झाला कृष्णाने त्याला ज्ञान दिलं. आणि विचारलं का रे कच्ची देत श्रुतम पार्थ त्वयी काग्रेने चेतसा. एकाग्र चित्ताने तू ऐकलं, तुझा भ्रम गेला का? अर्जुन म्हणतो नष्टो महास्मृती लब्धा प्रसादान माया अच्युत स्थितोच मी गत संदेह करिष्ये वचनंतव. अर्जुनाचा भ्रम निवृत्त झाला म्हणजे त्याचंही कोड पूर्ण झालं. आणि मुक्ताचं कोड शुकाचार्य ते सुद्धा हे नाम घेतात. मुक्ताचं कोड व्यासदेव ते सुद्धा श्रीमद भागवत महापुराण हे 18वं पुराण लिहितात आणि त्या नाम भजनामध्ये दंग होतात. याचाच अर्थ पुरे कोड सकळ आहे. आणि हे नाम जर आधी घेतलं तर आपली रचना इतर रसाला विटते. पण आता 11 वाजलेले आहे. रचना येरा रसा विटे घेता घोटे अधिक ही रचना खरंच इतर रसाला विटते. एक मिनिटात एक छोटासा प्रसंग आपल्या सर्वांना माहितीचा सांगतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे जगद्गुरु तुकोबराच्या घरी कोण आले होते? त्यांची मेहुणे आप्पाजी गुळवेचे चिरंजीव जिजाऊला भेटायला आले. रस्त्याने जाताना देऊला लागलं ते आले. आल्याच्या नंतर जिजाऊने आनंदाच्या भरामध्ये पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. तुकोबराय जेवायला बसले, तिचा भ्राताही जेवायला बसला. आणि जेवायला बसल्याच्या नंतर तुकोबराने वाढप्या काही मागे जाऊ दिला नाही आणि त्याने काठावर कसा तरी पेपर 35% सोडला.
कारण तो भजा खाल्ला तो मीठ नसल्यामुळे ते नीट लागे ना. मग भजा खाल्ला, आमटी पिऊन पाहिली, काही नीट लागे ना. तो कसा तरी चाखत माखत जेवला आणि तो उठून निघून गेला. नंतर जिजाऊ जेवायला बसली, तुकोबराय मंदिरात निघून गेले आणि तिने भजा खाऊन बघितला, ती आमटी पिऊन बघितली, त्या सगळ्यामध्ये मीठ नसल्यामुळे ते काही नीट लागे ना. आणि मग जिजाऊ रागवली, तुकोबरायकडे गेली. तुकोबराय भजन करत होते. ती म्हटली, ओ महाराज महाराज. मग तुकोबराय शांत झाले. काय म्हणणं आहे? म्हणजे काही नाही, माझा दादा जेवला नाही. आमचे मारुती बाबा विनोदाने म्हणत असतात, तो पुण्यातला असल्यामुळे वडापाव खाऊन आला असं बाबा विनोदाने म्हणत असतात. पण म्हटले, अहो तसं नाही, तो नाश्ताही केला नाही, त्याच्या पोटात भूक होती, पण ते मीठ नसल्यामुळे नीट लागत नव्हतं, माझा दादा जेवला नाही. अगं म्हटले, मग नीट तू टाकायचं, माझ्यावर का रागवतीस? अहो म्हटले, घरधनी तुम्ही आहात, आनंदाच्या भरात मी विसरली, पण तुम्ही तरी मला सांगायचं ना. तो कोबरा म्हटले, आवले काय खातो आम्ही? कासया सांगा ते कैसे लागते नेणोमुखी. याचं कारण आहे, रसना एरा रसा विटे. रसना विटली, आपली विटते. कधी सासूबाईची बासुंदी त्या बासुंदीत पडल्याच्या नंतर, कळाल्याच्या नंतर. काय हसला तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळून चुकले म्हणे. कारण जावाई जातो, सासूबाई विचारते काय करू खायला? म्हटले काही नाही, आम्ही सांगू नये, तुम्ही ऐकू नये. नाही म्हटले, सांगा. म्हणजे मग बासुंदी. मग सासूबाईने केली, पण करत असताना ते फुंकणीने फुकत असताना ते गावरान तुपाने भरलेलं हे दोन्ही डब्बे आहे ना, ते गावरान तूप ते बासुंदी जवळ गेलं आणि ते पगळलं. आणि मग ते खाली यायचं, सासूबाई वर घ्यायची, पण सम मधून तुटली कालातून आणि ते अर्ध भांडे बासुंदीच्या भांड्यात पडलं. जावयाने तेवढ्यात पडला, तो म्हटला कल्याण झालं. कल्याणच्या जवळची कंसात भिवंडी. आणि सासूबाईला विचारलं, नाहीतरी तू टाकायचंच होतं, असं पडलेलंच आहे, तर मग ऐक्य करून घेऊ. सासूबाईने ते भिरभिर हटून घेतलं आणि मग सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, जावयाच्या पंक्तीला सगळी बोलवले. दादा तुम्हाला नाही बोलवले, असे सगळ्याला बोलवलं आणि सगळ्याच्या ताटामध्ये बासुंदीची वाटी. पण आज्ञानात फार मोठा आनंद, एका झटक्यात त्यांनी पार केली, दुसरी केली. जावाई सगळं खायचं, पण बासुंदीकडे पाहतही नव्हता, त्यांनी ती बाजूला काढून ठेवली. मग सासूबाईला वाटायचं, ती म्हणायची सगळं केलं मातीत गेलं, सगळं केलं मातीत गेलं, कारण ज्याला केलं त्याने नाही खाल्ली. मग शेवटी सगळ्याचं जेवण झालं, सगळी उठून गेली आणि मग ती मेहुणी आली. मेहुणीने एक वाटी घेतली, जावायच्या तोंडाला लावणार आहे ना, तर ते जावाईने तिच्या हातातली गाडी तिच्या तोंडाला लावली. तिने एका झपक्यात पार केली, तिलाही माहिती नव्हतं याच्यात तूप पडलेलं आहे म्हणून. शेवटी जावाई मोकळ्या मैदानात आला. मोकळ्या मैदानात आल्याच्या नंतर सासूबाई म्हणली, जावाई बापू तुम्हाला विचारून केली, मग बासुंदी का खाल्ली नाही? तो म्हटला, सासूबाई झाकली नाही, म्हणले आता उघडी करा, नाहीतर मग तुम्हाला बासुंदी. ती वाटी पाहिल्याच्या नंतर जावायचा थरथर काप चालला. तो म्हणायला लागला, आता हे सांगितलंच पाहिजे, नाही तर पुन्हा बासुंदी खावी लागेल. आणि त्यावेळेला सासूबाईला तो म्हटला, सासूबाई मी बासुंदी सांगू का त्याच्यात पडलेलं तूप सांगू? म्हणले, चूप, आता बोलू नको. म्हणजे कधी बघितलं? म्हणजे पडलं तेव्हाच बघितलं. माझा दृष्टांत संपला. यालाही आता तुम्ही हसायला सांगत नाही, हा बिभत्स रसातला दृष्टांत आहे. नवरस भरवी सागरू माऊली म्हणतात, मी तरी काय करू? पण ती बासुंदी तू तिथे घेत नाही, पण तू जर दुसरीकडे गेला तर दुप्पट वसूल केल्याशिवाय ती रसना विटलेली नाही. ती रसना विटलेली नाही, पण जगद्गुरु तुकोबाराची रसना विटलेली. रसना एरा रसा विटे घेता घुटे अधिके आणि अनेका रसे मरण गाठी येणे सुटी संसारे. मी अगोदर 5 दाखले आपल्याला देऊन आलो. आणि आमच्या बाबतीत विचाराल तर तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला. हा विठ्ठल आम्हा, हा विठ्ठल हा विठ्ठल आम्हा, हा विठ्ठल रसना हेरा रसावीते, रसना हेरा रसावीते, रसना हेरा रसावीते, रसना रसना हेरा रसावीते, रसना हेरा रसावीते, रसना हेरा रसना हेरा रसावीते, गेला घोटे अधिक हे
रचना रसावी रे रचना रसावी रचना रसावी रचना रसावी जगद्गुरु तुकोबराला विचारलं तुम्ही काय तर आमच्या बाबतीत विचाराल तर तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अमाती रसना एरा रसा विटे घेता गोटे अधिके यथाशक्ती यथामती यथाकाल शक्ती मतीम कालम अनतिक्रम्य या पद्धतीने या 4 चरणाचा काही चरणाचा सरळ शब्दशा भाव आणि काही चरणाचा व्यास पद्धतीने काही चरणाचा समास पद्धतीने यथाशक्ती यथामती आपण विचार करण्याचा प्रयत्न केला जे चिंतन आपल्या अंतःकरणाला भावला असेल ते स्वानंद सुखून असे गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज या संस्थेतील सकल गुरुजनाचा आहे साधू हृदय संजीवनी सद्गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा माझे सद्गुरु त्यांचा आहे आणि मातृपितृतुल्य असणाऱ्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि बाबासहित आपण सर्व ज्येष्ठ वारकरी वृंद हे गानकोकिळा भजनी मंडळ आपणा सर्वांचंच आहे कारण एकल्याचा नो एक म्हणून मिळवेला आपण सर्वांनी एकत्र करून आरंभाच्या प्रथम दिवसाची सेवा भगवंताची केलेली आहे झालेली शब्द सुमन आणि प्रत्येकाची सेवा माझ्याकडे व्याख्यानाची आहे महाराजांकडे वाजवण्याची आहे या मंडळीकडे गाण्याची आहे तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद देण्याची आहे कारण श्रोता आहे ना वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नाही तर आपली झालेली सर्वांची सेवा आपण भगवत चरणी समर्पित करू आणि त्या भगवंतानी देखील आपल्याला या नामाचं फल देण्याकरता त्या भगवंताचं आणि संतांचं आपण एकदा नाम घेऊ कारण भगवंताचंही नाम गोड आहे आणि संतांचंही नाम गोड आहे आरंभी भगवंताचं घेऊ नंतर संतांचं घेऊ वर हात करा सर्वांनी आणि सर्वांनी मोठ्या प्रेमाने बोला हरी विठोबार कुमार टाळी 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 ज्ञानेश्वर माऊली हरी हरी यदत्र संष्टोम किंचित तद्गुरोर के नाही यदत्र असंष्टोम किंचित तद्मे गुरुर नाही आपल्या या श्री क्षेत्र सालवड तालुका कर्जत आणि जिल्हा रायगड गेली 17 आणि 18 वर्ष खूप प्रेमाने खूप आपुलकीने खूप आत्मीयतेने गावातील सगळी आबालवृद्ध सद्गुरू मांडे बाबांच्या अध्यक्षतेखाली बाबांच्या मार्गदर्शनाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी सप्ताहाचा पहिला दिवस आहे आपल्या उत्सवाचा पण जणू काय जागराचा दिवस आहे इतकं प्रेमाने पहिल्यापासून आपण सगळी हिरिरीने भाग घेतात अगदी काकड आरती असेल हरिपाठ असेल
आणि जागर असेल, अन्नदान ज्ञानदान या माध्यमातून खूप दिव्य असणारा सोहळा. इथे ज्येष्ठांचे आशीर्वाद आहे आणि तरुणाचं संघटन आहे. कुठलेही कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याकरता दोन गोष्टी लागत असतात. ज्येष्ठांचे आशीर्वाद पाहिजे आणि तरुणाचं संघटन पाहिजे. हा